नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे ओवी आणि ऋषिकेश दोघेही शांतपणे झोपलेले असतात. पण मात्र जानकी मोबाईलवरती काहीतरी पाहत असते आणि मोबाईलवरती ती पाहिलेली कुस्ती पाहता जानकी खूपच घाबरून जाते आणि लगेच ऋषिकेशला उठवत त्याला म्हणते की ऋषिकेश, तुमची उद्या फायनल आहे, आपल्याला खूप प्रॅक्टिस करावी लागेल. तर मग आता ऋषिकेश लगेच जानकीला म्हणतो, अगं जानकी, नेमकं झालंय तरी काय? आणि तूच तर मला म्हणालीस ना की तुमच्या ताकदीचा मला अंदाज आलाय म्हणून. हे बघ, प्रश्न प्रॅक्टिसचा नाहीये, तू अजिबात काळजी करू नकोस. आपण 2-2 सामने जिंकलोय ना, तर हा पण जिंकू. पण म्हणजे तूच विचार कर ना, इतक्या वर्षांनी मी आखाड्यामध्ये उतरलो तरी सुद्धा माझ्यातला पैलवान अजून जिवंतच आहे. त्याच्यानंतर जानकी आता म्हणू लागते, पण मात्र मला तसं नाही म्हणायचं. तुमचा सामना प्रताप बरोबर आहे आणि प्रताप सलग 3 वर्ष चॅम्पियन राहिलाय आणि तो चॅम्पियनशिप कशी जिंकलाय ना, हे तुम्हाला माहीत नाहीये. त्याच्यानंतर ऋषिकेशला नेमकं काय झालंय काहीच समजत नसतं. मग त्याच्यानंतर जानकी आता लगेच इकडे ऋषिकेशला सांगू लागते, तुमची उद्या फायनल आहे म्हणून देवी आईच्या देवळामध्ये मी फूल ठेवायला गेले होते. तेव्हा जानकीने प्रतापला आणि सयाजीरावांना बोलताना पाहिलेलं असतं. जानकी आता ऋषिकेशला तो सगळा प्रकार सांगते आणि मग त्याच्यानंतर ऋषिकेश आता लगेच तिकडनं उठतो आणि जानकीला म्हणू लागतो, ते मला सापळा रचू दे किंवा चक्रव्यूह, सयाजीराव हे सगळं करतायत ना, त्याने काहीही नवल नाहीये आणि मला या गोष्टीने काहीही फरक नाही पडत. अगं, मी जेव्हा कॉलेजला असताना माझ्या विरोधामध्ये असे डावफेस अनेक वेळा खेळले गेले. मी तेव्हासुद्धा घाबरलो नाही आणि आत्तासुद्धा घाबरणार नाही. जानकी, अगं, उद्याचा सामना मी पूर्णपणे जीव लावून पूर्ण ताकदीने जिंकून दाखवेल. तर मग आता जानकीला ऋषिकेशला काहीतरी वेगळंच सांगायचं असतं. म्हणून जानकी आता ऋषिकेशला म्हणू लागते, तुम्हाला मी काय बोलते हे कळत कसं नाहीये? या प्रकरणाचा आपण विचार करतोय तसं साधं नाहीये. या प्रतापने 3 वर्ष चॅम्पियनशिप जिंकली आहे. त्याने कशी कुस्ती खेळली आहे, तो कशा प्रकारे जिंकला हे मला माहिती आहे. म्हणजे मी इंटरनेटवरती त्याचे कुस्तीचे सगळे व्हिडिओज बघितले आणि मग त्याच्यानंतर मी एवढे व्हिडिओ बारकाईने बघितले तर यावरून मला एक गोष्ट लक्षात आली. तर मग जानकीसुद्धा ऋषिकेशला ते मॅचेस खेळलेले व्हिडिओ दाखवते. जानकीने आता असं नोटीस केलेलं असतं, पहिले 1-2 राऊंड तो जिंकतो आणि मग त्याच्यानंतर समोरचा पैलवान त्याच्यापेक्षा ताकदवान असतो आणि मग नंतरच्या राऊंडला तो असं काहीतरी करतो आणि शेवटी डाव त्याच्याच बाजूने पळतो आणि बघा, तोच जिंकतो. तर मग आता जानकी आणि ऋषिकेश दोघेही त्या प्रतापच्या मॅचेस अगदी बारकाईने बघत असतात. मॅचेस बघत असताना प्रतापने समोरच्या पहिलवानाच्या डोळ्यावरती कसे तरी पावडर उधळली हे ऋषिकेशच्या लक्षात आलेलं असतं. आणि मग त्याच्यानंतर ऋषिकेश विचार करू लागतो की आता याने काहीतरी केलं आणि मग समोरचा खेळाडू असा डोळे का चोळतोय. तर मग जानकी आणखी झूम करून व्हिडिओ पाहायला लावते. म्हणजेच की जानकी आता ऋषिकेशला सांगते, तो डोळे चोळतोय म्हणजेच की या प्रतापने त्याच्या डोळ्यामध्ये काहीतरी टाकलंय, म्हणूनच त्याला समोरचं काहीच दिसत नाहीये आणि हेच असे पॅटर्न ना बाकीच्या कुस्तीमध्ये सुद्धा दिसले मला. तर मग आता हे सगळं समजल्यानंतर ऋषिकेश लगेच चिडतो. ऋषिकेश म्हणू लागतो की यांना प्रामाणिकपणे कुस्ती घेता येत नसेल ना, तर आखाड्यात येऊन या मातीचा अपमान तरी करू नये. इतकी वर्ष हा प्रताप समोरच्या डोळ्यामध्ये धूळ फेकून जिंकतोय. जानकी आता म्हणते, अगदी बरोबर, आणि मला त्याचीच भीती वाटतीये. आणि मला फक्त भीती नाही तर मला खात्रीसुद्धा आहे की तो तुमच्या बाबतीत सुद्धा असंच करणार. ऋषिकेश लगेच आता जानकीला म्हणतो, अगं जानकी, मला हरायचं नाहीये ग, आपल्या ओवीसाठी मला ही मॅच जिंकावीच लागेल. हा जो काही डाव खेळतो ना त्याच्यावरती मला उपाय शोधावाच लागेल. याच्यावरती जानकी ऋषिकेशला म्हणते, उपाय तर मी शोधलाय. त्याने जो काही चक्रव्यूह रचलाय ना, तो आता आपण दोघं मिळून भेदायचा. ऋषिकेश आता विचारत असतो, ग ते सगळं खरं आहे, पण मात्र ते कसं करणार आपण? तर मग जानकी म्हणते की मी सांगते, पण मात्र एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, जोपर्यंत तुमची जानकी सोबत आहे ना तोपर्यंत ऋषिकेश कधीच हरणार नाही. चला आता माझ्याबरोबर. आणि जानकी ऋषिकेशला घेऊन इकडे बाहेर येते. जानकी बाहेर आल्यानंतर ऋषिकेशच्या खिशातला रुमाल घेते आणि ऋषिकेशच्या डोळ्यावरती पट्टी बांधते. नेमकं जानकी काय करते हे ऋषिकेशला सुद्धा काहीच समजत नसतं. तर मग ऋषिकेश जानकीला विचारत असतो, अगं जानकी, काय करतेस हे तरी सांगशील ना? पण मात्र जानकी म्हणत असते की ऋषिकेश, थोडा धीर धरा, मी सगळं काही एक्सप्लेन करते. जानकी आता म्हणत असते, तुम्हाला काही दिसतंय का? याच्यावरती ऋषिकेश म्हणतो, अगं कमाल आहे तुझी जानकी, डोळ्यावरती पट्टी बांधली आणि दिसतंय का काही विचारतेस? अगं जानकी, झोपू दे ना, उद्या फायनल मॅच आहे ग. तर मग आता जानकी लगेच ऋषिकेशला म्हणू लागते, तेच ना, उद्या फायनल मॅच आहे आणि ही प्रॅक्टिस आपल्याला करावी लागणारच. तुमच्या समोर प्रतिस्पर्धी कोण आहे माहिती ना? प्रताप. आणि चीटिंग करणं ही त्या प्रतापची USP आहे. आता त्याने ऐन वेळेला तुमच्या डोळ्यामध्ये ती पावडर फेकली तर त्याची तयारी आपल्याला करायला हवी. ऋषिकेश, आपल्याला उघड्या डोळ्याने सगळं काही दिसतं, आपल्याला आयुष्य दिसतं, पण मात्र ज्यांच्याकडे जे नसतं ना त्याचा त्या सेन्सेसचा वापर करतात. त्यांना काही जाणवतंय का? त्यांना कुठला वास येतोय का? स्पर्श, ज्ञान, आवाज
या छोट्या छोट्या सगळ्या गोष्टी त्यांना अगदी उत्तम पद्धतीने कळतात आणि ऋषिकेश तुम्हाला त्याच गोष्टीची आज प्रॅक्टिस करायची आहे आणि मला माहिती आहे की आपण ती प्रॅक्टिस करू कारण की तुम्ही हुशार आहात. त्याच्यामुळे आता तुम्हीच इथे विचार करू लागता की तुम्हाला आजूबाजूला काही जाणवतंय का, तुम्हाला कुठला गंध येतोय का, कुठला आवाज येतोय का. तुम्ही या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि मला सगळा परिसर कसा आहे ते तुम्ही सांगा. आणि ऋषिकेश हे लक्षात ठेवा की उद्याच्या मॅचसाठी आपल्याला हे सगळं करावंच लागेल. ऋषिकेश आता लगेच तिथे कॉन्सन्ट्रेशन करतो आणि मग त्याच्यानंतर कुठे कुठे काय काय बसतो हे जानकीला सांगू लागतो. ऋषिकेश आता त्या रातराणीच्या फुलाकडे हात करत म्हणतो की इथे रातराणीचं फुलाचं झाड आहे कारण ऋषिकेशला त्याचा गंध आलेला असतो. ऋषिकेश आता बरोबर आवाज घेत गंध घेत सगळं काही जानकीला सांगत असतो आणि मग ते सगळं पाहता जानकीला सुद्धा बरं वाटत असतं कारण की ऋषिकेश ते सगळं बरोबर सांगत असतो. मग त्याच्यानंतर आता ऋषिकेश सांगतो गुलाब झोपलाय आणि सगुणा जागी. तर मग जानकी विचारते की हे तुम्हाला कसं समजलं. याच्यावरती ऋषिकेश सांगतो की कारण की इथे वावर कोणाचाच नाहीये. ती सगुणा उठसूट ज्या रील्स बघत असते ना त्याचाच आवाज येतोय. जानकीला काही आवाज येत नसतो. तर मग जानकी लगेच आता इकडे गुलाबच्या रूमकडे येते आणि पाहते तर सगुणा खरंच रील्स बघत असते आणि त्याचा आवाज येत असतो. तर मग ते सगळं पाहता जानकी खुश होते आणि ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश खरंच तुम्ही खूप हुशार आहात. आय एम सो हॅपी अँड आय एम सो प्राऊड ऑफ यू. आणि जानकी खुश होत ऋषिकेशला विचारत असते की आणखी काय काय ओळखता येतं तुम्हाला बघा बरं. तर मग जानकी आता ऋषिकेशच्या आजूबाजूला फिरत असते. तर मग ऋषिकेश आता जानकीला म्हणतो जानकी तू आता माझ्या मागेस. जानकी ऋषिकेशच्या जवळ जाऊ लागते तर ऋषिकेश लगेच जानकीला पकडतो. ऋषिकेश आता त्याच्या डोळ्यावरची पट्टी काढतो. जानकी विचारते कसं काय ओळखलं. याच्यावरती ऋषिकेश सांगतो की अगं तुझे पैजण. तर मग आता ऋषिकेशने एवढं सगळं क्विकली जज केलंय हे पाहता जानकीला खूपच आनंद झालेला असतो. तर मग त्याच्यानंतर जानकी आता शांतपणे ऋषिकेशला म्हणते मला ना आजूबाजूच्या वातावरणाची काळजी वाटते. म्हणजे बघा ना इथे सगळी शांतता आहे म्हणून तुम्हाला गेस्ट करायला सोपं पडलं. उद्या मैदानामध्ये त्या वातावरणामध्ये असं नसणार आहे. असंख्य क्राऊड असणार आहे तिथे. चालण्याचा आवाज, त्या वातावरणाचा आवाज, टाळ्यांचा आवाज, शिट्ट्यांचा आवाज तुम्ही कसं काय ओळखणार. तुम्हाला आता खूप पक्की तयारी करावी लागणार आहे. ऋषिकेशला टेन्शन येतं. तर मग जानकी आता लगेच ऋषिकेशला म्हणते घाबरू नका माझ्याकडे त्याच्यावरती सुद्धा उपाय आहे. तर मग जानकी टाळी वाजवते आणि ऋषिकेशला म्हणते मी प्रत्येक वेळी त्या प्रतापच्या मागे जाऊन अशी टाळी वाजवणार पण मात्र तुम्हाला डोकं शांत ठेवून माझ्या टाळीचा विचार करावा लागेल. आता त्याप्रमाणे तुम्हाला डिफेन्स करावा लागणार आहे किंवा अटॅक करावा लागणार आहे आणि आता त्याचीच आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. तर मग जानकी लगेच ऋषिकेशच्या डोळ्याला पट्टी बांधते आणि मग एक बॉल घेते आणि ऋषिकेशला सांगू लागते की बॉल टाकण्याआधी मी तुमच्यावरती टाळी वाजवणार. म्हणजे याचा अर्थ असा की जेव्हा प्रताप तुमच्यावरती अटॅक करणार तेव्हा मी टाळी वाजवणार. तर मग आता त्याच्यानंतर जानकी आता टाळी वाजवते आणि मग बॉल फेकते. ऋषिकेशसुद्धा आता टाळीच्या आवाजाने लगेच लक्ष देतो आणि पाहतो. इकडे आता जानकी टाळी वाजवत असते आणि बॉल फेकत असते पण मात्र ऋषिकेशला तो बॉल लागत असतो आणि ऋषिकेश लगेच ओरडतो. तर मग आता ऋषिकेश जानकीला म्हणतो अगं जानकी जरा हळू ना एका रात्रीमध्ये हे कसं जमेल. याच्यावरती आता जानकी म्हणत असते ऋषिकेश आपल्याला ते जमवावं लागेल. तुम्ही हे सगळं ओवीसाठी करताय. तर मग ऋषिकेशला लगेच हिंमत येते आणि ऋषिकेश लगेच जानकीला म्हणतो हो जानकी आपण ट्राय करूयात परत एकदा. जानकी आता ऋषिकेशची लगेच प्रॅक्टिस घेऊ लागते. जानकी टाळ्या वाजवते आणि मग त्याच्यानंतर बॉल फेकते. तर ऋषिकेशसुद्धा खूप डोकं वापरतो आणि तो बॉल लगेच कॅच करतो. आता हे सगळं पाहता जानकीला सुद्धा खूप आनंद झालेला असतो. जानकी आणि ऋषिकेश दोघेही प्रॅक्टिस करतच असतात पण मात्र तेवढ्यात आता लगेच तिथे सगुणा येते आणि आता सगुणा ते सगळं पाहत असते. जानकी आता ऋषिकेशची प्रॅक्टिस घेऊ लागते आणि ऋषिकेशसुद्धा बॉल कॅच करत असतो. इकडे आता जानकी आणि ऋषिकेशांची प्रॅक्टिस झाल्यानंतर ऋषिकेश म्हणतो पट्टी काढू का. पण मात्र जानकी म्हणते नाही नाही नको नको आता या रात्रीच्या अंधारामध्ये तुम्ही मला सहज शोधू शकाल. आता ऋषिकेश म्हणू लागतो तुला शोधण्या इतपत आपल्या नात्यामध्ये अंधार व्हावा असं मी कधी होऊच देणार नाही. तर मग आता जानकी लगेच बाजूला जाते, टाळी वाजवते, बॉल फेकते. तर ऋषिकेश लगेच आता बॉल कॅच करतो. ते सगळं पाहता जानकीला खूप आनंद होतो. जानकी लगेच आता इकडे ऋषिकेशच्या जवळ येते आणि त्याला प्रेमाने आनंदात मिठी मारते. तर आता इकडे दुसरीकडे सगुणाने ऐश्वर्याला फोन लावलेला असतो आणि मग त्याच्यानंतर सगळे झोपलेले असताना तेवढ्यात ऐश्वर्याचा फोन वाजतो. ऐश्वर्या बेदम पडलेली असते पण मात्र तेवढ्यात लगेच सारंगला जाग येते. सारंग ऐश्वर्याचा फोन उचलण्यासाठी येतो तर त्याच्यावरती खबरी असं नाव सगुणाचं ऐश्वर्याने सेव्ह केलेलं असतं. तर मग सारंग फोन नाही उचलत. तर मग ऐश्वर्याला म्हणू लागतो की ऐश्वर्या तुमच्यासाठी फोन आहे. ऐश्वर्या आता सारंगला झोपेत म्हणते की कंपनीचा असेल फोन ठेवून द्या आणि झोपा.
पण मग सारंग ऐश्वर्याला सांगतो की कोणीतरी खबरीचा फोन आहे. तर मग ऐश्वर्याला समजतं की सगुणाचा फोन आलाय. ऐश्वर्या लगेच आता सारंगच्या हातामधला फोन घेते आणि त्याला म्हणते, ते खबरी नाही हो, फॅब्रिक आहे. माझी एक लंडनची मैत्रीण आहे ना, तिचाच फोन आहे. तर मग त्याच्यानंतर सारंग म्हणतो, एवढ्या रात्री फोन? याच्यावरती आता ऐश्वर्या लगेच कारण बनवत सांगते, अहो इथं रात्र असते, तिथे सकाळ, तिथले गॉसिप सांगायला मला फोन केला. तुम्ही झोपा आता, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं, मी बोलून घेते तिच्याशी. तर मग ऐश्वर्या लगेच आता इकडे बाहेर निघून येते. तर मग आता ऐश्वर्या सगुणाला फोन लावते आणि तिला म्हणते, काय गं एवढ्या रात्री का फोन केला, बोल काय झालं. सगुणा आता सांगू लागते, अहो ते ऋषिकेश आणि जानकी वहिनी राजा राणी सारखं चांदण्यामध्ये उभं राहून आंधळी कोशिंबीर खेळत आहेत. नवनवीन लग्न झाल्यासारखं वागतायत. आता यांच्या पदरामध्ये 8 वर्षाची पोरगी आहे. इकडे आता ऋषिकेश आता डोळ्याला पट्टी बांधतायत. ती जानकी वहिनी त्यांना बॉल फेकून मारतीये आणि टाळ्या काय वाजवतायत. ह्याच्यावरती आता ऐश्वर्या म्हणते, नक्की त्यांचं नेमकं चाललंय तरी काय, ते आंधळी कोशिंबीर खेळतायत की नक्की डॉल्स बॉल. सगुणा आता म्हणू लागते, अहो त्यांचा मूर्खपणा बघून ना मला कंटाळा आला, म्हणून मी तुम्हाला सांगायला फोन केला. ऐश्वर्या आता लगेच सगुणाला म्हणते, ग सगुणा काय चाललंय ग, तू हा मूर्खपणा सांगण्यासाठी रात्री मला 2 वाजता फोन केलायस का. मी तुला काय सांगितलं, त्यांची जी काही खबर बात आहे ना ते मला सांग, उठसूट काही सांगत नको बसू मला. आणि जर का महत्त्वाचं नसेल ना तर रात्री असं उशिरा फोन करू माझी झोप नाही खराब करायची. ऐश्वर्या आता त्या गोष्टीवरती काही सिरियसनेस नाही घेत आणि सगुणाचा लगेच फोन कट करून टाकते. इकडे ऐश्वर्या रूममध्ये येते आणि स्वतःशीच म्हणत असते, मला असं वाटलं की मला काहीतरी महत्त्वाचं सांगायला फोन केला, पण तो ऋषिकेश डोळ्याला पट्टी बांधून आंधळी कोशिंबीर खेळतोय, त्याच्यात मी काय करू. ऐश्वर्या झोपायला लागते, पण मात्र तेवढ्यात लगेच तिथे लक्षात येतं की सयाजीराव सुद्धा असंच काहीतरी बोलले होते. हा प्रताप फक्त शरीराने नाही तर डोक्याने सुद्धा खेळतो आणि तो हरायला लागला ना तर त्याच्याकडची पावडर काढतो आणि समोरच्या डोळ्यामध्ये फिरकावतो. हा सगळा विचार केल्यानंतर ऐश्वर्या आता स्वतःशीच म्हणत असते, अरे देवा, म्हणजे त्यांना आमचा प्लॅन कळलाय तर. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आजी आता तिथे हॉलमध्ये बसलेली असते. तेवढ्यात सुमित्रा कुठेतरी चाललेली असते. आजी लगेच आता सुमित्राला पाहते, तिला थांबवून घेत विचारते की कुठे चाललीस. तर मग आता सुमित्रा लगेच म्हणते, अगं आई, तूच तर काय आम्हाला शिकवलंस ना की जर कोणी महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात असेल तर त्याला मागून हटवायचं नाही. आणि आम्ही जेव्हा ही चूक केली तेव्हा तुझ्या हातचे रट्टे सुद्धा खाल्ले आणि तूच विचारतीयस का गं, आणि कशाला आई मला जाताना अडवलंस. सुमित्राचं बोलणं पाहता आजी लगेच म्हणते, एवढं मोठं लेक्चर दिलं पण मात्र एका शब्दात जरी मला सांगितलं असतं ना तरी सुद्धा मला कळलं असतं. कुठे चालली आहेस खरं सांग. याच्यावरती आता सुमित्रा सांगते की देवळात चालली आहे, पण मात्र आजी विचारते की अगं कशासाठी चालली आहेस. सुमित्रा आता म्हणू लागते, तू ना पुरती म्हातारी होत चालली आहेस. अगं आई, मी रोजच देवळामध्ये जाते ना. अगं आता माझ्या ते चांगलंच लक्षात आहे, आणि म्हातारी म्हणशील ना तर मी म्हातारी नाही आहे. आजी आता म्हणू लागते, नेहमी देवळात जाताना कोणाला तरी बरोबर घेऊन जातेस, म्हणून मी विचारले की अशी एकटी कुठे निघालीस. आता सुमित्रा म्हणू लागते, अगं आजी तूच सांग, कोणाला बरोबर घेऊन जाऊ. सगळेच आता आपापल्या कामांमध्ये बिझी आहे. तर तेवढ्यात आता आजीला ऐश्वर्या येताना दिसते. तर आजी लगेच आता सुमित्राला म्हणते, आपली गुंडी आहे ना, हिलाचा बरोबर घेऊन. सुमित्रा आता ऐश्वर्याला घेऊन जायला तयार होते, पण मात्र आता काही इकडे ऐश्वर्याला सुमित्राबरोबर यायचं नसतं, म्हणून ती अवंतिकाला आवाज देऊन बोलवून घेत असते. पण मात्र सुमित्रा म्हणते, अवंतिका कशाला, तिला उन्हाचा त्रास येतो, तूच चल. आणि आता ती ऐश्वर्याला नेण्यासाठी हात पकडते, पण मात्र तेवढ्यात आता ऐश्वर्या लगेच सुमित्राचा हात झटकून टाकते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, इकडे मैदानामध्ये ऋषिकेश आणि प्रताप यांच्या दोघांची कुस्ती सुरू होते. प्रताप आता ऋषिकेशच्या डोळ्यामध्ये ती पावडर फेकतो. ऋषिकेशला त्रास होऊ लागतो. मग ते सगळं पाहता जानकी आता टाळ्या वाजवत असते आणि ऋषिकेश त्याप्रमाणे प्रताप बरोबर खेळत असतो. ऋषिकेश प्रताला हरवत सुद्धा असतो, पण मात्र ही गोष्ट ऐश्वर्याच्या लक्षात येते आणि ऐश्वर्या बाकीच्या लोकांना म्हणते, अरे वा, काय खेळतोय, सगळ्यांनी टाळ्या वाजवा. आणि बाकीचे लोकसुद्धा ते सगळं पाहता टाळ्या वाजवायला लागतात. पण आता इकडे ऋषिकेशला नेमकं जानकीच्या टाळ्यांचा आवाज कोणता हे समजत नाही. जानकीला नेमकं काय करावं काहीच समजत नसतं, पण मात्र ऋषिकेश खाली पडतो. हे पाहता जानकी आणि ओवी दोघीही खूप ओरडतात. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.